शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आज लोकदरबार या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेमध्ये आणि त्यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना उभी ठाकलेली आहे। माझ्यासोबत काही ठाकरेंचे सैनिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, आज तुम्ही कशासाठी ते निषेध करताय, काय नेमकं कारण आहे? सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे जनसुरक्षा विधेयक जो तिथे पास करायचं झालं त्याला आम्ही रद्द करा ही मागणीसाठी शिवसेना पालघर जिल्ह्याच्या वतीने सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। दुसरी गोष्ट, जे आता इथे आमदार येणार आहेत, जे मंत्री येणार आहेत, त्यांचा संबंधित खातच नाही आहे। पालकमंत्री तिकडे घेतात म्हणून हे लोक इथे या ठिकाणी जनता दरबार घेतात आणि विरोध करतात। पण आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सगळ्यात पहिले तर विधेयक कायदा रद्द करा। दुसरी गोष्ट, जे वसई विरारमध्ये सगळ्या बिल्डिंगला नोटीस दिलेली आहे त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करा आणि मगच त्या घरात तोडावेत, लोकांना रस्त्यावर आणायचं। आणि आता एक मोठी इमारत दुर्घटना घडली होती आणि त्या इमारत दुर्घटनेमध्ये 17 लोकांचा जीव गेलेला आहे, त्यांना अजून घरं दिलेली नाहीत। आणि त्यानंतर लगेच एक कमिटी बनवून प्रशासन या ठिकाणी प्रशासक बसलेले आहेत, एक कमिटी बनवून प्रत्येक ठिकाणी जुन्या इमारती तोडायचं काम चालू करणार आहे। तर पूर्वी त्यांना सगळ्यांना पहिले घरं द्या, त्यांच्यावरती एक कायदा नवीन आणा, क्लस्टर डेव्हलपमेंट आणा, त्यांना घरं देतात असेल तरच ते घरं तोडायला येतात, त्याच्याशिवाय घरं तोडून त्यांना रस्त्यावर बेघर करू नका, लोकांना बेघर करू नका। तुम्ही काय सांगाल सर? आज प्रताप सरनाईक येत आहे इथे, त्यांचा आणि लोक नाही जनता दरबारचा काही संबंध येत नाही, ते पालकमंत्री करणार। आज ते येत आहेत, ते परिवहन मंत्री आहेत, त्यांच्या याच्यामध्ये आता अर्नाळा, सोपारा, वसई हे बस डेपो येत आहेत, त्याची हालत खराब आहे, बसची हालत खराब आहे, हे त्यांनी सुधारावं। ह्याचा काही संबंध नाही त्यांचा। आणि इथे येऊन लोक दरबार हे सगळं प्रशासनाला भेटीस धरण्याचं काम चाललं आहे। काय भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या मिळून ते सह चाललेलं आहे। आणि जनसुरक्षा कायदा हा रद्द करावा ह्यासाठी आम्ही जमलेलो आहोत। जनसुरक्षा कायदा रद्द करा। आमच्यासोबत किरण ताई आहेत, काय सांगाल तुम्ही, तुमचा नेमका विरोध कशासाठी आहे? माझा आणि माझ्या सगळ्या शिवसैनिकांचा या निष्क्रिय सरकारमधल्या कलंकित मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहोत। तुम्हाला माहिती आहे, माझ्या अनेक सहकाऱ्यांनी पण सांगितलं की काही दिवसांपूर्वी या सरकारने आपल्या बहुमताच्या जोरावर जनसुरक्षा विधेयक आणलं। हे विधेयक काय आहे तर एखादा सरकारचे पाऊल किंवा त्यांचा विचार आपल्याला पटला नाही आणि आपण जर त्यांच्या विरोधात काही बोललो तर ते आपल्याला तातडीने अटक करू शकतात। मग ही हुकुमशाही जी लादतायत बहुमताच्या जोरावर, त्याच्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत। काय सांगाल, आज तुम्ही जो प्रताप सरनाईक जे येतात त्यांचा विरोध नेमका कशासाठी करताय? केवळ प्रताप सरनाईकांचाच हा विरोध नाहीये, तर या सरकारमधल्या त्या प्रत्येक निष्क्रिय मंत्र्याचा आम्ही विरोध करतोय की आपलं काम काय आहे, राज्यातल्या समस्या काय आहे, त्यांच्याकडे त्यांचं काम न करता कुणीतरी हॉटेलच्या स्टाफला जाऊन मारतंय, कुणीतरी पैशांच्या बॅगा आपल्या रूममध्ये ठेवतंय, कुणीतरी तंत्र मंत्र ओम फट स्वाहा आणि सगळं मीडियामध्ये येतंय। अरे या पुरोगामी महाराष्ट्र ज्याचं उदाहरण या देशाने घेतलेलं आहे आणि त्याच महाराष्ट्रात आताचे मंत्री नेमकं काय करतायत आणि लोकांच्या मनातला जो राग आहे तो राग व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। मंत्री जे भोंदू बाबांच्या मादी लागले त्यांचा सुद्धा निषेध करतो आणि पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणार नाही, तुम्ही काय सांगाल? नाही, आपण एकंदरीत परिस्थिती पाहाल तर आज वसई तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत। मुंबई अहमदाबाद मार्गाचा विषय आहे, 41 इमारतींचा विषय आहे, वसईमध्ये रस्ते खड्ड्यात रस्ता आहे हे कळत नाहीये। आणि प्रामुख्याने पाहत असाल तर शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये हा जनता दरबार घेण्यामध्ये जुंपलेली आहे। येणाऱ्या महापालिकेसाठी ही तयारी चालली की काय असं नागरिकांमध्ये विचार आहे किंवा संभ्रम आहे। कारण की शिंदे गट जिथे हे घेतात तिथेच भाजप सुद्धा भाजपचे सुद्धा तिकडे जनता दरबार घेतात, असं एकंदरीत परिस्थिती आपल्याला दिसत आहे। तुम्ही काय सांगाल? इकडे जे आपले परिवहन मंत्री येत आहेत ते धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। तिकडे ओला दुष्काळ पडलाय, शेतकरी बांधावरती रडतोय आणि ते इकडे वसई विरारमध्ये भाजपला कुठेतरी हे दाखवण्यासाठी इकडे येत आहेत। त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्याचे अश्रू पुसावेत। याच ठिकाणी 1 महिन्यापूर्वी एक कमरेवर पाणी होतं तेव्हा का नाही ते आले? आज इथे कुठेतरी भाजपच्या पालकमंत्र्यांनी इकडे येऊन जनता दरबार घेतल्यानंतर ते येत आहेत, त्यांच्या या मुळात जिल्ह्याशी संबंधच काय? तर आमची हेच आहे। आणि या सरकारमध्ये जे मंत्री आहेत, एखादा मंत्री जेवणात कमी दर्जाचं जेवण मिळालं म्हणून कॅन्टीनवाल्याला मारहाण करतोय, डान्स बार चालवणारे मंत्री आहेत, आईच्या नावावर डान्स बार असणारे या सरकारमध्ये मंत्री आहेत।
तर अशा मंत्र्यांनी घरी बघा, ह्यांचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी डान्स बार फोडले म्हणून स्वतःला दाखवलंय डान्स बार फोडणारे मंत्री म्हणून. मग ते तो डान्स बार फोडायला का गेले नाही याचं उत्तर यांनी द्यावं. बरोबर, डान्स बार फोडण्याचं उत्तर द्यावं. तुम्ही काय सांगाल? साहेब, माझा हे मंत्री साहेब जे येते त्या खात्याचे मंत्री आहे, त्या खात्याच्या संबंधित ते ह्या महापालिकेत आले ना, की त्यांनी ह्या महानगरपालिका क्षेत्रातून ते कचरा गाड्या आहेत, त्या कचरा गाड्याचे फिटनेस आहेत का, पीओसी आहेत का, गाडी अद्ययावत आहे का, फक्त एवढंच प्रश्न त्यांनी आयुक्त आणि यांना विचारावं. या ठिकाणची जे वाहन आहेत त्यांची सुव्यवस्थित आहे का ती पहिली पाहावे आणि नंतर या ठिकाणी जे वाहन आहेत ती सुरक्षित करावी असं आवाहन जे आहे या ठिकाणी शिवसेनेने केलेलं आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार.